तो रिकॉर्ड कर देते हैं। ओके, और क्या है, कोई तो भी फोन कर रहा है मुझे, लेट मी सी। सो झूम करूया, चलो। म्युटेशन, चला सर्वांनी एक वेळेस म्हणा बरं, व्हॉट इज म्युटेशन? इट इज sudden change in genes due to change in sequence of nucleotides causing changes in characteristics, for example sickle cell anemia. त्यानंतर इव्होल्युशनची डेफिनेशन सर्वांनी बोलायची आहे, बोला इकडं सर्वांनी सडन. ओके ठीक आहे. व्हॉट इज सब्जेक्ट? अभि पाळसकर, सब्जेक्ट म्हणजे काय, काय म्हणतोय सर? माझा होतो सायन्स आहे. हा मग ठीक आहे, सायन्सच आहे बेटा आता सध्या. बॅनर पाठवतो, टेन्शन घेऊ नका बाळांनो. चला, इव्होल्युशनची डेफिनेशन बोलायची आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम as a response to natural selection is called evolution, right? त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरी डेफिनेशन काय बाळांनो? progressive development of plants and animals from the ancestors having different structural and functional organization. त्याच्यानंतर elements, origin of life कसं होतं? simple elements, simple inorganic and organic compounds, then complex organic compounds, then protoplasm, then primitive cells, then cell number increase, then natural selection and fit cells survived. ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट थेअरी नुसार काय आहे? प्रोटोप्लाझम ओशन मध्ये तयार झाला, then it formed unicellular organism which give rise to the complex organisms, then all round development of these complex organisms occurred for 300 crore years, not 300 years. This is very important. Let me change. I had changed it yesterday, but I don't know whether I had saved it or not. Now 300 crore years. So I will add just crore here. Right? 300 crore years. चलिए अब आगे चलते हैं हम. राइट, 300 करोड़ ईयर्स मीन्स 10, हाँ 3 बिलियन ईयर वही हो जाता है. 300 करोड़ का मतलब होता है 3 बिलियन ईयर्स, राइट? असं झालं काय? कोणी तुम्हाला ओके ते म्यूट करायला पाहिजे. शिव्या कोण दिलं रे? कोण आहे ते? मी त्याला बाहेर काढून टाकतो. कोण शिव्या दिल्या बाळा? सांग बरं मला. ते नाव काय? आदित्य शेवे. आदित्य कोण बेटा? त्याचं आडनाव सांग, कारण आदित्य 2-3 आहेत. तुझं नाव. ओके असं आहे का? बरं, आपण काय करूया अगोदर आल्या आल्याच काय करूया? कर्जना आधी अनिकेत अरसूळ. हा, अनिकेत अरसूळ शिवी देत होता का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघूया आपण जरा कोण कोण करते अशा आगाऊपणे. चलो रेकॉर्डिंग सुरू आहे आता. चला स्क्रीनवर आपण आलेलो आहोत. चला आपण हे बघितलेलं आहे काल, कशा प्रकारे डिफरंट ऑर्गॅनिझम्स वगैरे तयार होतात. आपण आता पुढच्या पेजवर जाऊया बाळांनो. हा, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. आता महत्वाचा आहे, एव्हिडन्स हा शब्द एवढा महत्वाचा असतो. सायन्स जे चालतंय ना, म्हणजे आपली जी सध्याची सिस्टीम चालते ती सर्व एव्हिडन्सवर चालते, प्रूफवर चालते. आपलं न्यायालय, आपलं सायन्स सर्व प्रूफवर चालते. एक जुना काळ होता की त्यावेळेस प्रूफवर चालत नव्हतं. धर्मग्रंथात जे लिहिलंय तेच खरं. पण आता तसं नाही. कोणतीही गोष्ट तुम्हाला मांडायची असेल तर त्याला काय लागतो? प्रूफ. प्रूफ म्हणजेच एव्हिडन्स. ठीक आहे, तुम्हाला हे माहित असेल. मग आता इव्होल्युशन हे ग्रॅज्युअली झालं का अचानक झालं? ह्याच्यामध्ये खूप मोठा वाद होता. धर्मग्रंथ किंवा रिलिजियस किंवा धार्मिक लोक म्हणायचे सडन झालेला इव्होल्युशन, अचानक सर्व स्वर्गातून पडले, कुठून पण पडले, कुत्रे मांजरं सर्व एकदाच पडले. आणि सायंटिस्ट म्हणायचे तसं नाही, सर्वजण हळूहळू 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 एकापासून
अरे 10th बोर्ड कॅन्सल वगैरे बघूया यार, आताच नाही म्हणतायत. ठीक आहे, घाई करू नका, आताच घाई करू नका. ठीक आहे, झाल्याच्या नंतर सांगतो मी. आणि 10th बोर्ड बेटा कॅन्सल झालं नाही झालं तरी ते अभ्यास करावाच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय 11वी 12वी जमत नाही. त्यामुळे डोक्याला ताप घेऊ नका. हा, झालंय का नाही ते सांगतो मी तुम्हाला व्यवस्थित. नुसत्या र्युमर्स वरती आताच जायचं नाही, पण अभ्यास एकही सोडता येत नाही, कारण त्याच्याशिवाय 11वी 12वी मध्ये काहीही येत नाही. जरी तुमचे अर्धे धडे जरी कॅन्सल केले तरी सुद्धा मी सांगतोय सर्वच धडे तुम्हाला करावे लागतील. मी पुन्हा पुन्हा सांगालोय, जर अर्धे धडे कॅन्सल केलेत म्हणून अर्धेच करचाल आणि अर्धे राहू देचाल तर मग तुम्हाला 11वी 12वी मध्ये टेन्शन येणार हमखास. त्यापेक्षा सरळ सर्व अभ्यास करायचा आणि शेवट जे आहे, शेवटी जे 1 महिना 2 महिने असतात त्यावेळेस मग फक्त जे सिलेबसला आहे तेवढं करायचं. बरं, पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणता आहे ते आणखीन काही माहिती नाही, परंतु अमिबा वगैरे असू शकतात, एक्झॅक्ट माहिती नाही आणखीन कोणाला. तर इव्होल्युशन आपल्याला बघायचं आहे, त्याचे प्रूफ्स बघायचे आहेत. तर आपल्याला एकूण कोणते कोणते प्रूफ बघायचे? मॉर्फॉलॉजिकल, दुसरं अॅनाटॉमिकल, तिसरं व्हेस्टिजियल ऑर्गन, चौथं पॅलेंटॉलॉजिकल, पाचवं कनेक्टिंग लिंक्स, सहावं एम्ब्रिओलॉजी. आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं? ट्रिक MPQ. MP म्हणजे मध्य प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये गुहा असतात. तो MPQ, M म्हणजे मॉर्फॉलॉजी, P म्हणजे पॅलिओन्टॉलॉजी, C म्हणजे कनेक्टिंग लिंक्स, A म्हणजे अॅनाटॉमी. दिसली का इथं ही अॅनाटॉमी? त्याच्यानंतर V म्हणजे व्हेस्टिजियल ऑर्गन, E म्हणजे एम्ब्रिओलॉजी. ठीक आहे. तर मॉर्फॉलॉजी म्हणजे आपलं बाह्य स्वरूप, आपला चेहरा, आपली स्किन, म्हणजे बाहेरून कसं दिसतो आपण, आपला आकार लंबू आहे का गोलाकार आहे, आपलं नाक लांब आहे का पसरट आहे, हे सर्व गोष्टी म्हणजे मॉर्फॉलॉजी. बैल कसे आहे, त्यांचं पोट मध्ये आहे, त्यांचं तोंड खूपच लांब आहे, तर आपलं तोंड थोडंसं चपटं असतं, ह्याला म्हणतात मॉर्फॉलॉजी. तर दुसरं आहे अॅनाटॉमी. अॅनाटॉमी म्हणजे शरीराच्या आतमधलं स्ट्रक्चर. हृदय कुठं आहे, उजवीकडे आहे का डावीकडे आहे, त्याच्यानंतर हातामध्ये हाडं कुठं कुठं आहेत, इथं पुढे मागे 1 आहे, पुढे 2 आहेत, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर. हे काय आहे? एक्सटर्नल अपिअरन्स. हे म्हणजे काय? इंटरनल. व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे आपल्या शरीरात असणारे असे ऑर्गन जे की अगोदर कामाचे होते पण आता कामाचे नाही, जसं की माकड हाड. ठीक आहे, व्हेस्टिजियल ऑर्गन. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे सापळ्याचा अभ्यास, फॉसिल्स, स्टडी ऑफ फॉसिल्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे एका स्पीसीज पासून दुसरी स्पीसीज तयार झाली की त्या S1 पासून S2 मध्ये जाताना जे मध्येच तयार होतंय त्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. पुढे बघूया. एम्ब्रिओलॉजी म्हणजे लेकराचा जन्म होण्याच्या अगोदर पोटामध्ये जे बाळ असते त्याला एम्ब्रिओ म्हणतात आणि त्याचा अभ्यास म्हणजे एम्ब्रिओलॉजी. त्याला भ्रूण असं म्हणतात, भ्रूण. तर पहिलं बघायचं आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स वरून आपल्याला कसं कळतंय की हळूहळू एकाच प्रकारच्या अँसेस्टर पासून वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स तयार झालेत. सायन्सचं म्हणणं आहे एकाच प्रकारचा अँसेस्टर होता आणि त्याच्यापासून वेगवेगळे असे पुढे पिढ्या तयार झालेल्या आहेत. तर धर्मग्रंथामध्ये सहसा म्हणणं काय होतं की अचानक एकाच दिवशी पृथ्वीवरती सर्व स्वर्गातून पडले. मग आपल्याला सायन्समध्ये काय मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स काय आहे? सायन्सच्या फेवर मध्ये. ठीक आहे, सायन्सचं म्हणणं काय, एकदाच पडले का एका अँसेस्टर पासून वेगवेगळे हळूहळू इव्हॉल्व्ह झाले, म्हणजे सडन और स्लो. सायन्सचं काय म्हणणं आहे बोला? सायन्सचं म्हणणं आहे यस, व्हेरी गुड, स्लो अँसेस्टर पासून. तर मग आता मॉर्फॉलॉजी जर बघितली वेगवेगळ्या प्राण्यांची तर त्याच्यावरून काय दिसतंय बघा. हे कुत्रा, ही मेंढी, हे कोला, ह्यांची जर मॉर्फॉलॉजी बघितली तर सर्वांचं तोंड कसं आहे? लांबट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हे कुठंतरी ह्या करोडो वर्षापूर्वी हे एकाच प्रकारच्या पूर्वजापासून हळूहळू विकास झालेला आहे असं म्हणता येते का? म्हणजे मॉर्फॉलॉजी एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलं तर बरंच स्ट्रक्चर मध्ये सिमिलॅरिटी दिसते, त्याच्यावरून ह्यांचा अँसेस्टर कुठेतरी एक असू शकतो असं सिद्ध होतंय का नाही सांगा बरं जरा. सिद्ध होतंय का नाही सांगा? म्हणजे सायन्सच्या फेवर मध्ये आहे का नाहीये? यस राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, जर तुम्ही पानांकडे बघितलं, पानं, प्रत्येकाची पानं जर बघितली तर पानामध्ये तुम्हाला असं काहीतरी दिसेल
आणि प्रत्येकाच्या पानामध्ये असं एक मधून एक मिड रिब असते आणि त्यांना असे असे व्हेन्स असतात. म्हणजे जवळपास सिमिलर दिसते. असे बऱ्याच जणांचे पानं सेम दिसतात, देठ सिमिलर दिसतात. म्हणजे ह्याचा अर्थ वेगवेगळ्या झाडांचं अँसेस्टर कुठंतरी सेम होतं. म्हणजे साधी गोष्ट आहे बघा, 2 लेकर आहेत का नाही, हे आणि हे सारखे दिसायलेत कुठंतरी. ह्याचे डोळे सारखे आहेत, ह्याचे डोळे सारखे आहेत, ह्याचं नाक सारखं आहे, ह्याचं नाक सारखं आहे. मग तुम्ही काय म्हणता, हे भाऊ भाऊ आहेत का? म्हणजे हे कुठंतरी एकाच पॅरेंट पासून आलेत का, असंच म्हणता का नाही? मग तसंच ह्यांच्यामध्ये कुठंतरी साधर्म्य आहे, पानामध्ये साधर्म्य आहे. म्हणजे झाडं कुठंतरी एकाच अँसेस्टर पासून हळूहळू उदयाला आलेत असं म्हणता येते का? कशावरून? लीफचा शेप, व्हेनेशन म्हणजे त्याच्यामध्ये असणारे हे शिरा, व्हेन्स, व्हेनेशन म्हणजे त्यांच्या व्हेन, शिरा, पानावरती शिरा असतात ना, ते पेटिओल, पेटिओल म्हणजे हे देठ असं समजा तुम्ही. देठ पण जवळपास सारखं आहे सर्वांचं, पानाचा आकार पण भरपूर जणांचा सारखा आहे, म्हणजे त्यांचा अँसेस्टर कुठं तर सेम आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकता की अँसेस्टर कॉमन होता. म्हणजे मॉर्फॉलॉजी वरून वरून बघितलं की असे तुम्हाला प्रूफ दिसतील. आणखीन हे काय दिसले? नॉस्ट्रिल म्हणजे हे पुढचं तोंड, इयर पिन्ने म्हणजे कान, हे कानाचा आकार, आणि थिक हेअर म्हणजे बघा ह्याच्या पण अंगावर केस आहेत, ह्याच्या पण अंगावर केस आहेत, ह्याच्या पण अंगावर. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये बाह्य स्वरूपामध्ये एक्सटर्नली मॉर्फॉलॉजिकली साधर्म्य आहे. म्हणून ह्यांचा अँसेस्टर एकच होता आणि त्यांच्यापासून हे हळूहळू उदयाला आलेत असं म्हणता येते. मग ह्यालाच म्हणतात मॉर्फॉलॉजिकल प्रूफ. मॉर्फॉलॉजिकल प्रूफ फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशनचा अर्थच आहे स्लो चेंज. इव्होल्युशनचा अर्थच काय आहे? स्लो चेंज. वेगवेगळे स्पीसीज तयार झाले जे आपल्या पृथ्वीवरती, ते कसे तयार झाले ह्याच्यासाठी 2 थेअरी आहेत. एक धर्मग्रंथांची सडन, अचानक आले सर्वजण, आणि सायन्सचं म्हणणं आहे स्लोली आले. स्लोली आले ह्यालाच म्हणतात इव्होल्युशन. इव्होल्युशन, विकसन, हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. आणि त्याच्या इव्होल्युशन हे म्हणजे स्पीसीज वेगवेगळे आले, ते इव्होल्युशन द्वारेच आले, सडनली आले नाहीत. ह्याचा प्रूफ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघायचा आहे. त्याच्यापैकी पहिला प्रूफ आपण कोणता बघितला सांगा? बोला जरा सर्वांनी, पहिला प्रूफ कोणता बघितला? यस, मॉर्फॉलॉजिकल. मॉर्फॉलॉजिकल बघितला, राईट. पहिला प्रूफ मग सर्वांना कळला कसा आहे ते. चला मग पहिला प्रूफ कळलाय तर मला वाटतंय, हा ठीक आहे, दुसरा एक बघूया आता. दुसरा प्रूफ बघायचा आहे आपल्याला अॅनाटॉमिकल. अॅनाटॉमिकल म्हणजे काय? इंटरनल स्ट्रक्चर. कोणत्याही आपल्या बॉडीचं, शरीराचं हाडं कसे आहेत, शिरा कशा आहेत, त्याला म्हणतो आपण इंटरनल स्ट्रक्चर. मग जर आपण वेगवेगळ्या स्पीसीजचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं, म्हणजे माणसाचा हात बघितला, मांजराचे पुढचे पाय बघितले, कॅट्स 4 लेग म्हणजे पुढचे पाय, त्याच्यानंतर पॅटॅजियम ऑफ बॅट म्हणजे वटवाघुळीचे जर ते पंख बघितले. पंख म्हणजे बाहेरून बघितले का आतून बघितले सांगा बरं? एक्सटर्नली बघायलोत का इंटरनली बघायलोत सांगा बरं? चला बोलत चला. एक्सटर्नली बघायलोत का इंटरनली बघायलोत सांगा बरं जरा? यस, इंटरनली बघायलोत. कसं बघायलोत? इंटरनली. त्याच्यानंतर फ्लिपर ऑफ व्हेल, जी व्हेल मासा आहे, त्या व्हेल माशाचे पंख जर बघितले आपण इंटरनली, तर ह्यांच्यामध्ये जवळपास सिमिलॅरिटी दिसते बघा. हे सर्वांमध्ये इंटरनल सिमिलॅरिटी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो का की हे सर्वजण कुठेतरी एका कॉमन अँसेस्टर पासून हळूहळू हळूहळू विकास होऊन असा त्यांच्यामध्ये थोडासा फरक झालेला आहे. सो बाय लुकिंग ॲट द ह्युमन हँड, cat's 4 legs, patagium of the bat, and flipper of the whale, we can say that all these can have similar ancestor many years before. मग काही बोन्स बघा, बरेच जण एक्सटर्नली सिमिलर नाहीयेत, म्हणजे जसं की मांजर आणि आपण एक्सटर्नली सिमिलर नाही, परंतु आपले बोन्स मांजरासारखे आहेत बऱ्यापैकी. मांजरासारखे आहेत म्हणजे कसं की बाबा हे पुढे हाड आहे तर मांजराचं पण पुढे आहे, इथं मध्येच वाकतंय तर आपलं पण मध्येच वाकतंय, मागे पण हाड आहे तर मांजराला पण मागे हाड आहे, राईट. मग एक्सटर्नली जरी सारखे नसले तर इंटरनली मात्र सारखे आहोत आपण. मग त्याच्यावर म्हणता येते की आपला अँसेस्टर एक होता. असं मी क्रॉस केलं की ती डायग्राम काढत बसायची नाही, असं क्रॉस केलं ना त्या डायग्राम काढायच्या नाहीत. मग आपण 2 प्रूफ बघितले इव्होल्युशन साठी, एक मॉर्फॉलॉजिकल, दुसरा अॅनाटॉमिकल. मॉर्फॉलॉजिकल मध्ये आपण प्राण्यांचे नॉस्ट्रिल म्हणजे पुढचे नाक बघितले, त्याच्यानंतर इयर पिन्ना बघितला,
त्याच्यानंतर आणखीन काय बघितलं रे, आठवतंय का? नॉस्ट्रिल, इयर पिनने आणि थिक हेअर, बॉडीवरचे हेअर बघितले. प्राण्या वनस्पतींचं काय बघितलं आपण? लिव्हचा शेप बघितला, पेटिओल बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल मध्ये आपण काय बघितलं? 14 जणांचे हात बघितले. कुणाचे? ह्युमन्स हँड, कॅट्स 4 लेग, पॅटॅजियम ऑफ बॅट आणि फ्लिपर ऑफ वेल. तर ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसून येत आहे. अशा प्रकारे आपण 2 प्रूफ बघितलेले आहेत, एक अॅनाटॉमिकल आणि दुसरे आपण मॉर्फॉलॉजिकल. तर पहिल्यांदा काय करा, ही काही डायग्राम काढायची गरज नाही, ही पण डायग्राम काढायची गरज नाही, फक्त जे लिहिलंय ते मात्र लिहून घ्या. चला सर्वांनी हे लिहून घ्या, अगोदर हे पेज लिहून घ्या सर्वांनी. हा, तुम्ही हे घेऊ नका, स्क्रीनशॉट नका घेऊ बाळांनो, लिहा. स्क्रीनशॉट नका घेऊ, मी इथं लिहा म्हणतोय. चला सर्वांनी व्हिडिओ ऑन करा बरं, मला पाहू द्या. इथं लिहावं लागते रे, मी कशासाठी लिहा म्हणतोय तुम्हाला? ते पाठ होते ना, इथले इथे लिहिलं तर काय करावं काय नाही. चला सर्वांनी व्हिडिओ ऑन करा, मला पाहू द्या व्हिडिओ. काय करताय तुम्ही? मस्ती. चला व्हिडिओ ऑन करा. ज्याचा व्हिडिओ ऑन नाही त्याला सरळ बाहेर, ज्याचा व्हिडिओ ऑन नाही त्याला सरळ बाहेर. ठीक आहे. इथंच लिहायचंय बाळांनो, इथंच लिहायचंय, इथंच लिहायचंय. अभिषेक कुठल्या अंधारात गुहेत जाऊन बसलाय? हा, लिहायला दिसायले का रे तुला? किती अंधारात गेलाय तू? अभिषेक थोडस प्रकाशाला बस, तिथं लिही. वेदांत कम्प्युटरवर आहेस का तू? बर, असं आहे काय? बर ठीक, चालतंय, काय अडचण नाही. हा, थोडासा उजेड लाव बेटा. मला ज्याचा कॅमेरा ऑन दिसणार नाही मी त्याला सरळ बाहेर काढणार, एवढंच लक्षात घ्या. मला बऱ्याच जणांचा कॅमेरा ऑन दिसत नाहीये. हा हा, ज्याचा अडचण आहे त्यानं मला सांगा कारण. ठीक आहे, चालतंय. छान काम करतायत सर्वजण, एकदम छान लिहिताय. वारे वा. चला स्नेहा, खूप छान एकदम, म्हणजे जे लिहिते त्याच्यावरच कॅमेरा लावलेला आहे. नागरगोजे सुदर्शन, आदिती तालेवार. चला मला सर्वांनी दाखवायचंय. दत्ता, विवेक, वेदांत, BS सावंत. बेटा BS सावंत नाव टाकण्यापेक्षा तुझं नाव टाक ना. छान गोड आपलं नाव टाका. मला तुमचं नाव घ्यावं वाटतंय. काय तुम्ही सावंत आडनाव टाकता? आडनाव कुणं बोलायचं असते? कुठं तर ऑफिस कार्यालय तिथं असलं की नाव आडनाव घ्यायचे. आपण तसे आडनाव नाही, नावं घ्यायची आपण. ठीक आहे. प्रेरणा, प्रेरणा, प्रेरणा तू वहीवर लिहिते ना?
वही कुठं आहे तुझी? गेली, कुठे गेली प्रेरणा? हा बेटा वही कुठं आहे तुझी? प्रांजली, हा ठीक आहे, प्रांजली पण दिसली. दत्ता, ओके. श्रद्धा, व्हेरी गुड. स्नेहल, पायल, पायल मला काहीच दिसत नाही तुझं. नरेश, ठीक आहे. पायल जागेवर राहत नाही काही गोष्टी. हा पूनम, छान. गणेश, आणखीन कोण आहे? आदित्य, फड, छान. आदित्य 2-3 झालेत आपल्याकडे, त्यामुळे आडनाव पण घ्यावं लागेल त्यांचं. सर्वांनी फक्त लिहिण्यावर लक्ष द्या. लिहिताना पाठांतर करत करत लिहायचे, पाठांतर करत करत. समजून घेणे, लिहिणे आणि लिहिताना पाठ करणे ह्याच्यामध्ये तुमचा 80% अभ्यास होत असतो, एवढं समजून घ्या तुम्ही. ह्या वर्षी ज्यांनी 99 मार्क वगैरे सायन्स मध्ये घेतलेले आहेत, आपल्याला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, युट्यूबवर टाकायचा आहे. पाहिजे तर त्यांचा आपण एक लाईव्ह लेक्चर पण ठेवायचं का युट्यूब वरती? बोला बरं, जरा चॅट करून सांगा मला. 99 मार्क ज्यांनी सायन्स मध्ये घेतलेत त्यांचं लाईव्ह लेक्चर पण अरेंज करूया आपण, जेणेकरून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, मला वाटतं मग मी इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा तुमच्यासोबतच चॅटिंग केलेली बरी राहील, आहे का नाही? मी कशाला इंटरव्ह्यू, माझं काय काम आहे तिथं, बरोबर आहे का नाही? तुमच्यासोबतच थोडं चॅटिंग वगैरे, काय बोलेल काय नाही, अगोदर तिला बोलू द्यायचं आपण, अगोदर एक 5-10 मिनिटं. एक 2-3 जण आहेत 99 मार्क घेतलेले, तसे तर सर्वच जण खूपच छान मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही स्वतःचे चांगले प्रश्न काढायचे. हा, स्वतःचे चांगले प्रश्न, एकदम उगच काही नाही, म्हणजे उगच काही तर टाइमपास प्रश्न नाही काढायचे, जे की सर्वांनाच माहित आहे की सर हाऊ मेनी आवर्स, म्हणजे असं ठीक आहे, हाऊ मेनी आवर्स पण चालतंय, ते पण महत्वाचं आहे. परंतु काही जण उगच काहीतरी प्रश्न विचारतात, व टाइमपास नाही, असं प्रॉपर प्रश्न विचारायचे. किती तास अभ्यास करता हे नक्कीच विचारा, हे कामाचंच आहे. परंतु आदित्य, यू आर फ्रॉम उदगीर, व्हेरी गुड, वेलकम टू अहमदपूर. लिहित लिहित माझा आहे का? तर प्रश्न असे विचारायचे की त्यांना असं प्रॉपरली उत्तर देता यावं, आणि कुठं टेन्शन येत होतं, काय नाही, कसं, हे सर्व विचार. त्यांना तुम्ही हे विचारत बसू नका बोर्ड कॅन्सल झाले का, कसं झालंय का, कारण त्यांना ते माहित नसतं. ठीक आहे, ओके. आणि रिस्पेक्टफुली विचारायचं, लक्षात आलं का? ते काही साधे विद्यार्थी नाहीत, 99 मार्क घेतलेले आहेत, लक्षात घ्या. एवढं सोपं नसतं, हुशार विद्यार्थी आहेत ते. ओके, सर्वांनी आपले व्हिडिओ ऑफ करू शकता. कोण कोण आहेत? मी नाव सांगितले की रे काल बेटा. एक आहे वैष्णवी, वैष्णवी तर सायन्स मध्ये 99 घेतले आणि मॅथ्स मध्ये 100 घेतले आहे. वैष्णवी साठे, नंबर 1. त्याच्यानंतर आणि मॅथमॅटिक्सचं मी तुम्हाला सांगितलं असेल, सोरगेकर सरांचं 67 स्टुडंट ऑफ 100 इन सायन्स. ओके, हे कुठलं सांगतोय तो आदित्य? 67 स्टुडंट ऑफ 100 इन सायन्स, हे कुठलं सांगतोय? मला जरा कळलं नाही. कोणत्या शाळेचं सांगतोय का कोणत्या शहराचं सांगतोय आदित्य? ठीक आहे, ओके, त्यांचं पण ठेवूया, काय अडचण नाही. लाल बहादूर उदगीर, व्हेरी गुड. लाल बहादूर शाळा पण उदगीरची खूप चांगली आहे. हा, आता एक लक्षात घ्या, सोरगेकर सरांकडे तर खूप कमी विद्यार्थी होते ह्या वर्षी 10वीला, खूपच कमी. मला वाटते 5-6 असतील, 7-8 फार तर. त्याच्यामध्ये सोरगेकर सरांचे नंबर 1 पहिल्याच वर्षी निकाल आहेत, लक्षात घ्या. 8 होते ना, मग 8 विद्यार्थ्यांमध्ये नंबर 1च निकाल काढलाय. 100 मार्कावर विद्यार्थी असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हा, साठे दिदी नंबर 1 घेतलाय, वैष्णवीनं नंबर 1च मार्क घेतलाय, नो टेन्शन. तर एवढंच लक्षात घ्या, असाच अभ्यास करायचा आहे. आणि सोरगेकर सर आणि मी मिळून तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स मध्ये आम्ही काहीच धक्का लागू देत नाही, कसलाच धक्का. काही जणी उगाच गेल्या वर्षी म्हणत होते, साठेच म्हणत होते, वैष्णवीच, सर सोरगेकर सर नवीन वाटायलेत, कसं करू? मी म्हणलं बेटा फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी माझ्याकडे अगोदर सायन्सला होती ती,
मी म्हटलं बेटा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, ठीक आहे, आणि माझ्यावर विश्वास ठेवून सरांकडे कर म्हटलं, फक्त माझ्यावर विश्वास ठेवून. तर ते आता म्हणते सर तुमचं ऐकलं ते बरं झालं, ठीक आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सर नवीन जरी असलं तर सरचं क्वालिफिकेशन खूप हाय लेवलचं आहे. आता तर काय, आता 1 वर्ष होऊन गेले म्हणून सरांना पूर्ण अंदाज आलेला आहे. तो जस्ट कॉन्फिडंट राहा आणि फुल अभ्यास करा. हा, तुला पण म्हटलं असेल सुदर्शन, बरोबर आहे का? कारण ती वैष्णवीचा परफेक्ट इथं माझ्यासोबत अर्धा तास तिनं घाबरत बसली होती, सर कसं करू, नवीन आहेत, मला कसं वाटायला. सरचे हुशार तर खूप आहेत, मी खूप गणित अवघड विचारलेत स्वर्गेकर सरांना, पण काय सांगता येते, अनुभव नसल्यामुळे काय होईल का? मी म्हणलं काळजीच करू नकोस, अनुभवाला काय लागते, शेवटी डोकं पाहिजे असते. तर ते बघा असं सक्सेस भेटलं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तर काय ह्या वर्षी आणखीन सर बघा कसं मेहनत करून घेतात तुमच्याकडून, मी पण मेहनत करून घेतो, सर पण घेतील, नो टेन्शन. फक्त तुम्ही अभ्यास करत चला, राईट, आणि खुश राहून अभ्यास करायचा. ओके, आपण ठेवूया त्यांचं लाईव्ह लेक्चर. तुम्ही जरा प्रश्न वगैरे काय विचारायचे ते अगोदरच ठरवून ठेवा. चला, त्याच्यानंतर आता आपण सर्वांचं झालेलं असेल तर मी पुढे चालतो. हा, त्यानंतर आहेत वेस्टिजियल ऑर्गन्स. तुमच्या पुढे आहेत वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल म्हणजे वेस्ट झालेले ऑर्गन. साधा त्याचा अर्थ आहे बघा, वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे वेस्ट झालेले ऑर्गन्स. हा, स्टडी एन्जॉय करायचे हर्षवर्धन, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. स्टडी एन्जॉय करून केली तरच होत असते. तर बघा, वेस्टिजियल ऑर्गन्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते काय असतात, ते डिजनरेट झालेले आहेत. डिजनरेट होणे म्हणजे खराब होणे, एखादी वस्तू खराब होणे, मोडून तोडून जाणे. अंडर डेव्हलप म्हणजे कमी विकास झालेले. आणि युजलेस, ज्यांचं आता काम नाहीये, अशा ऑर्गनला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन्स. सो व्हॉट आर द वेस्टिजियल ऑर्गन्स? डिजनरेटेड, अंडर डेव्हलप्ड अँड युजलेस ऑर्गन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, हे वेस्टिजियल ऑर्गन युजलेस इन वन, एका स्पीसीज मध्ये युजलेस आहेत, बट दे आर युजफुल इन अदर ऑर्गॅनिझम. हे खूप महत्वाचं आहे. एका स्पीसीज मध्ये ते युजलेस आहेत पण दुसऱ्या स्पीसीज मध्ये युजफुल आहेत. फॉर एक्झाम्पल, मसल ऑफ इयर पिन्ना. इयर पिन्ना म्हणजे आपल्या खाली कानाच्या खाली जे लटकते ना, त्याला इयर पिन्ना असं म्हणतात. हे बघा, हे इयर पिन्नाच्या मसल, ह्या लटकतेच नाही, पूर्णच घ्या. त्या मसल आहेत पण आपल्याला त्याच्यावर काहीच करता येत नाही. आपल्याला त्याचं काही काम आहे का? कानाच्या मसल, आपल्याला कान हलवता येतो का रे? आवाज येत नाही, आवाज येत नाही. अरे कसं काय आवाज येत नाही बाबा? आवाज यायलाय ना? आवाज यायलाय का? हे आवाज क्लिअर येत नाही बाळांनो. संध्याकाळी मी कारण सांगू का? कारण संध्याकाळी तुमच्याकडे पण नेट क्लिअर राहणं झालाय. संध्याकाळच्या लेक्चरला सतत प्रॉब्लेम आहे. मला सकाळच्या लेक्चरला कुठंच प्रॉब्लेम नाही, पण संध्याकाळी काय व्हायलंय तुमचं ना, पूर्ण एक तर डेटा संपत असेल, पुन्हा संध्याकाळी पावसामुळे पण ते काय व्हायलंय, पावसामुळे हे व्हायलंय, पावसामुळे रेंज कमी व्हायलाय, त्याच्यामुळे हे असे आवाज वगैरे काय व्हायले तर कमी आलेत किंवा मध्येच अडकायलंय. आता काय करावं, प्रॉब्लेम आहेत, हे नक्कीच आहेत. टाइम चेंज तर करता येत नाही बेटा, कारण सर्व टाइम स्लॉट आता भरलेले आहेत. मग आता बघा, इयर पिन्ना म्हणजे आपल्याला कानात मसल आहेत पण कान हलवता येत नाहीत. परंतु मला असं सांगा आता, म्हणजे आपल्या कानातल्या मसल आपल्यासाठी कामाचे नाहीत, परंतु असा एखादी प्राणी सांगा बरं, असा एखादी प्राणी सांगा, येस, की जो कानाचा वापर करतो. हुशार, म्हणजे जवळपास सर्वच, कॅट, डॉग, बफेलो, डियर, राईट, रॅबिट, हे सर्व काय करतायत? कानाचा वापर करतात. त्यांना कानाचा काय वापर होतो? एक काम सांगा, चला एक काम सांगा बरं, त्यांच्यासाठी कानाचं काय काम आहे? यस यस, कान हलवून त्यांना काय फायदा होतोय? साऊंड क्लिअर होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रगती, हर्षवर्धन, व्हेरी गुड. यस आदित्य, आवाज कुठून येत आहे? व्हेरी गुड. हे सर्वात महत्वाचं आहे. कान त्यांनी ज्यावेळेस शेक करतात वेगवेगळ्या दिशेला,
त्यावेळेस त्यांना कळते की नेमकं कोणत्या दिशेने आवाज यायलाय. आणखीन एक काम आहे, सोपं काम आहे बघा, सोपं काम. अंगावर बसलेल्या माशा, राईट, अंगावर बसलेल्या माशा, इन्सेक्ट यांना उडवण्यासाठी देखील ते कानाचं काम करतात. अशा प्रकारे प्राण्यांमध्ये कान कामाचे आहेत, कानाच्या मसल, पण आपल्यामध्ये कानाच्या मसल काही कामाच्या नाहीत. कानाच्या मसल आपल्यासाठी वेस्टिजियल ऑर्गन झाल्या. कसल्या ऑर्गन झाल्या? वेस्टिजियल. त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये बघा, हे आपलं जे पोट आहे, मी काढतो काहीतरी, हे आपलं स्टमक, आणि स्टमक इथं असं हे बघा, हे छोटे आतडे, आणि त्याच्यानंतर कसं असते बघा, हे मोठे आतडे असतात हे असे. मग हे मोठ्या आतड्याच्या इथं एक वस्तू असते, त्याला म्हणतात अपेंडिक्स. हे बघा, हे इथं दिसायला का अपेंडिक्स. हे जे अपेंडिक्स आहे लार्ज इंटेस्टाईनला असते, ते अपेंडिक्स पण आपल्या शरीरामध्ये काहीच कामाचं नाही. आळीसारखं आहे. म्हणतात बघा ऑपेंडिक्सचं ऑपरेशन केलंय म्हणून. कधी कधी ते दुखायला लागते आणि ते काढून टाकावं लागतंय. पण प्राण्यांमध्ये ते कामाचं आहे. रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये ते कामाचं आहे, म्हणजे म्हैस वगैरे मध्ये. त्याच्यानंतर अक्कलदाढ म्हणून असते बघा, विजडम टीथ, ती पण आपल्या मध्ये काहीच कामाची नाही, जस्ट उगच आहे. तसंच माकड हाड, टेल बोन, कॉकिक्स म्हणतात त्याला, ते पण आपल्या इथं काय आहे? बिनकामाचं आहे. आपल्या शरीरामध्ये काय काय बिनकामाचं आहे मग एकदा म्हणा बरं? अपेंडिक्स, इयर मसल्स, विस्डम टीथ, टेल बोन. टेल बोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉकिक्स. सो अशा प्रकारे हे वेस्टिजियल ऑर्गन आहेत. आता ह्याच्यावरून काय म्हणता येतंय? हे वेस्टिजियल ऑर्गन आपल्यात आहेत, आपल्यात काम नाही, पण काही जणांमध्ये काम आहे. म्हणजे तर बघा, हॅलो हॅलो, हा, तर कॅट मध्ये त्याचं काम आहे पण आपल्यात नाही, पण तो ऑर्गन दोघात पण आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे सिंपल आहे, कॅट आणि मॅन हे कुठंतरी एकाच अँसेस्टर पासून आले. म्हणजे आपल्यामध्ये तो ऑर्गन आहे कशामुळं? म्हणजे कुठंतरी तो आपल्यामध्ये अगोदर होता, आता त्याचं काम नाही. जसं की माकड हाड, म्हणजे आपल्याला अगोदर शेपूट होतं, आता नाहीये, पण आपण माकडापासून आलो असं म्हणता येऊ शकतंय ना याच्यापासून. मग अशा प्रकारे लक्षात ठेवायचंय की वेस्टिजियल ऑर्गन वरून आपल्याला अंदाज येतो. मला जरा बघावं लागेल आवाजाचं काय करता येईल ते. ठीक आहे, काळजी करू नका, मी लगेच बघतो काय करता येईल. मला वाटतं ते पाऊस पडल्यावरच असं होत असणार, पण ठीक आहे, चालतंय. आज हे लिहून घ्या, हे पण लिहून घ्या, चला सर्वांनी हे पेज लिहून घ्या बरं. हे वेस्टिजियल ऑर्गनचं, हे काही डायग्राम काढत बसू नका, हे इथं क्रॉस केले ना, ह्या डायग्राम नाही काढायच्या, पण हे वेस्टिजियल ऑर्गनचे हे 2 वाक्य लिहून घ्या.